नमस्कार, मी इक्बाल रेठरेकर. सकलममध्ये आपलं स्वागत आहे. महापालिकेची रणधुमाळी झाली. महापौर त्याचबरोबर उपमहापौर यांच्या निवडी देखील झाल्या. मात्र त्याचबरोबर स्वीकृत नगरसेवक हा आणखी एक शब्द चर्चेचा बनलाय. पूर्वी त्याची एवढी चर्चा होत नव्हती, त्यावरून आता कोल्हापूरचं राजकारण देखील चांगलंच पेटलंय. माजी महापौर सुनील कदम यांनी काँग्रेसकडून नियुक्त करण्यात आलेले मुस्ताक मलबारी आणि सुनील मोदी या स्वीकृत नगरसेवकांच्यावर हरकत घेतली आहे. तर आणखी एका प्रकरणात दलित मानवाधिकार संघटनेच्या महिला जिल्हा अध्यक्षा काजल कांबळे यांनी कायदा आणि महापालिका नियमांचा भंग करून कोल्हापूर महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांच्या निवड करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही पदं रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा 25 फेब्रुवारी रोजी महापालिकेसमोर आत्मदहन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय. त्यामुळं स्वीकृत पदात एवढं दडलंय काय, जेणेकरून गेली काही दिवस या विषयावरून अक्षरशः रणकंदन माजले आहे. स्वीकृत नगरसेवक पदाला इतके महत्त्व का आहे आणि त्याला इतका विरोध का होत आहे, असा सवालही साहजिकच उपस्थित होत आहे. नगरसेवक पदाची निवडणूक न लढता स्वीकृत नगरसेवक हे तज्ज्ञ नगरसेवक म्हणून थेट सभागृहात येतात. त्यामुळं नगरसेवक आणि स्वीकृत नगरसेवक यांच्यामध्ये काय फरक असतो, त्यांना कोणते अधिकार असतात, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. ज्याप्रमाणे विधान परिषद आणि राज्यसभेवर सदस्य नियुक्त केले जातात, त्याच पद्धतीनं महापालिकेत देखील स्वीकृत नगरसेवकांची निवड केली जाते. मात्र राजकीय पक्षाकडून नावांची शिफारस केली जाते. या नावासंदर्भात महापालिका आयुक्त, महापौर आणि गटनेत्यांशी चर्चा करतात. मान्यतेसाठी ही नावे सभागृहासमोर ठेवली जातात. यात महत्वाची बाब म्हणजे आयुक्तांच्याकडून आलेल्या या नावापैकी एखादे नाव फेटाळण्याचा अधिकार महापालिका सभागृहाला असतो. दरम्यान माजी महापौर सुनील कदम यांनी काँग्रेसच्या स्वीकृत नगरसेवकांच्यावर महापौरांच्याकडे हरकत नोंदवली आहे. मात्र सर्वसाधारण सभेत त्यावर कोणतीही चर्चा झाली नाही. स्वीकृत नगरसेवकांची ज्याप्रमाणे नावे आली, त्याचप्रमाणे सभागृहात या नावांना मंजुरी देण्यात आली. त्यामुळं एक प्रकारे सुनील कदम यांनी काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक सुनील मोदी आणि मुस्ताक मलबारी यांच्या नावावर हरकत घेतली. त्यामुळं एक प्रकारे सुनील कदम यांनी काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक सुनील मोदी आणि मुस्ताक मलबारी यांच्या नावांच्यावर हरकत घेतली असली तरी त्यांच्या महायुतीमधील नगरसेवकांनी या स्वीकृत नगरसेवकांच्या नावांना सभागृहात फारसा विरोध केल्याचंही दिसलं नाही. मात्र या निमित्तानं स्वीकृत नगरसेवक पदाला इतकं महत्त्व का आहे, असा प्रश्न देखील उपस्थित होतो. 2017 मध्ये राज्य सरकारने स्वीकृत नगरसेवकांच्या नियमामध्ये सुधारणा केल्यामुळे स्वीकृत नगरसेवकांच्या संख्येत वाढ झालेली आहे. पूर्वी प्रत्येक महापालिकेत 5 स्वीकृत नगरसेवक असायचे. आता मात्र ज्या पक्षाचे जेवढे नगरसेवक विजयी झाले आहेत, त्या संख्येप्रमाणे स्वीकृत नगरसेवक ठरवले जातात. म्हणजेच महाराष्ट्र नगर परिषद आणि महानगरपालिका कायद्यानुसार महापालिकेच्या एकूण सदस्य संख्येच्या 10% स्वीकृत नगरसेवक नेमले जाऊ शकतात. स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी संबंधित व्यक्ती समाजकार्य, प्रशासन, शिक्षण किंवा आरोग्य यासारख्या क्षेत्रात कार्यरत असावी लागते. महाराष्ट्र नगर परिषदा महानगरपालिका कायद्यानुसार नोंदणीकृत संस्थेमध्ये किमान 5 वर्षाचा अनुभव, शिक्षण किंवा प्रशासकीय कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. स्वीकृत नगरसेवक पदाला महत्त्व असण्याचे मुख्य कारण म्हणजे हे पद तज्ज्ञ व्यक्तींना थेट महापालिकेत आणण्याची संधी देते. हे नगरसेवक थेट निवडणुकीविना नियुक्त होतात, पण प्रशासन आणि धोरणात्मक निर्णयावर प्रभाव टाकतात. राजकारणापेक्षा शिक्षण, सामाजिक कार्य, अभियांत्रिकी, कायदा या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींना महापालिकेच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होता येते. स्वीकृत नगरसेवक महापालिकेच्या विकास कामांचे पर्यवेक्षण आणि नियंत्रण ठेवू शकतात. पक्षात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पण निवडणुकीदरम्यान एखाद्या पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याला संधी मिळत नसते. याशिवाय आपल्या राजकीय पक्षासाठी हे पदाधिकारी कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करत असतात. त्यांचे पुनर्वसन म्हणून इच्छुकांना संधी देण्यासाठी राजकीय पक्ष स्वीकृत नगरसेवक या पदाचा वापर करतात. या सदस्यांना इतर नगरसेवकाप्रमाणेच सर्व अधिकार आणि सुविधा मिळतात, ज्यामुळे ते स्थानिक विकास कामात महत्त्वाचा वाटा उचलतात. स्वीकृत नगरसेवकांना 5 वर्ष नगरसेवक म्हणून काम करता येते. मात्र पक्षाने मधीच राजीनामा द्यायला सांगितला तर त्याला द्यावा लागतो. स्वीकृत नगरसेवकांना महापौर, उपमहापौर निवडणुकीदरम्यान मतदान करण्याचा अधिकार नसतो.
जसा आमदारांना विशिष्ट निधी दिला जातो त्याच पद्धतीनं स्वीकृत नगरसेवकांना काही निधी विकास कामासाठी दिला जातो। याशिवाय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बोलण्याचा अधिकार देखील त्यांना असतो। वेगवेगळ्या क्षेत्रातील अनुभवी लोकांचा महापालिकेला फायदा व्हावा या हेतूनं स्वीकृत नगरसेवक निवडले जातात। थोडक्यात राजकारण आणि समाजकारण यातील समतोल साधण्यासाठी आणि अनुभवी लोकांचा प्रशासनावर प्रभाव पाडण्यासाठी हे पद महत्त्वाचे आहे। मात्र सामाजिक कार्य म्हणून राजकीय नेत्यांचे पुनर्वसन देखील यातून होते। आजचा आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सकलमला सबस्क्राईब करा। धन्यवाद।